नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण अनुयायी यांना सूचित करताना मला अतिशय आनंद होत आहे। औरंगाबाद शहर, संभाजीनगर या ठिकाणी बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये ज्यांनी बुद्धगया मुक्ती आंदोलन करत असताना 2 महिन्याचा जेल भोगून जे बाहेर आलेत असे भंते विनाचार्य यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पदयात्रा आणि पंचशील धम्मध्वज रॅलीचं आयोजन केलेलं आहे। खरं तर महाबोधी महाविहार मुक्तीसाठी खूप लोकांचे योगदान आहेत। अनागारी धम्मपालापासून तर आतापर्यंत या सगळ्या योगदानाचं मूल्यमापन जर आपण केलं तर ते खूप मोठं आहे। आजही उपोषण मोठ्या तयारीमध्ये तिथं सुरू आहेत। खूप मोठ्या संख्येनं विशुद्धानंद बुद्ध विहार, महुआबाद, बुद्धगया या ठिकाणी या विहारामध्ये धरणे आंदोलन चालू आहेत। कारण बुद्धगयेच्या डीएमनी तिथं त्यांना कलेक्टर बोलतात, त्यांनी कुठे जागा दिली नाही आंदोलनकर्त्यांना। त्यांनी रीतसर अर्ज केले, रीतसर मागणी केली, कुठेही त्यांना अर्ज करूनही जागा न दिल्यामुळे शेवटी आपल्या विहाराकडे ते आलेत आणि म्हणाले की बनतेजी, आमचं आंदोलन पूर्णपणे हे निष्कासित करण्यासाठी, फेल काढण्यासाठी यांनी असे प्रयत्न केले आहेत की आम्हाला कुठेच जागा मिळू नये असं त्यांनी बंदी घातलेली आहे। तर त्यांना मी सांगितलं की मी बुद्ध विहार हे आपल्या बुद्धगया मुक्तीसाठीच बांधलेलं आहे, म्हणून हे विहार आपला याचा उपयोग करू शकता। तर त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत। आणि मागच्या वेळेस जो प्रसंग घडला की बुद्ध जयंतीच्या वेळेस विनाचार्यांना काही कारण नसताना पोलिसांनी जेलमध्ये टाकणे आणि काही कारण नसताना इतके दिवस जेलमध्ये त्यांची छेडछाड करणे, तर हे सगळं जरी असलं तरी आता विनाचार्य हे परिपूर्णरित्या कंबर कसून बुद्धगया मुक्तीसाठी बाहेर आलेले आहेत। आणि हे व्हावं हे जगभरांची इच्छा आहे। जेवढे काही बौद्ध देश आहेत त्या सगळ्या देशांना अशी इच्छा आहे की भगवान बुद्धाचं बुद्ध विहार हे हिंदूंच्या, ब्राह्मणांच्या ताब्यात न राहता ते बौद्धांच्या ताब्यात राहावं। या ठिकाणी जगातल्या सगळ्या देशातले जेवढे काही विदेशी अँबॅसेडर्स आहेत त्या सगळ्या अँबॅसेडर्सला वाटतं की हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात असावं। कारण वर्षभरातला जेवढा काही दान मलिदा आहे तो संपूर्ण दान मलिदा मुख्यमंत्री नितीश कुमारच्या घशात जातो। आतापर्यंत इतिहास आहे, मी गेल्या 25 वर्षापासून बुद्धगयेमध्ये माझं जाणं येणं, आता मी तिथं विहारच बनवण्याचा प्रश्नच नाही। परंतु कोणती शाळा, कॉलेज किंवा कुठलं छोटंसं धर्मदाय हॉस्पिटल 1 रुपया सुद्धा कुठल्या तरी धर्मदायासाठी त्यांनी खर्च केला नाही। मग एवढा निधी जातो कुठं? एक दिसलं की त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये 1 कोटी रुपये महाविहाराचे त्यांनी पंतप्रधान निधीमध्ये दिलेत। त्यानंतर आणखी 1 कोटी दिलेत। परंतु हे 1 कोटी काहीच नाही, 2 कोटी काहीच नाही, कित्येक कोटी रुपये यांनी फस्त केलेले आहेत, खाऊन टाकलेले आहेत। आणि म्हणून आतापर्यंत जेवढे काही खासदार, आमदार तिथं आलेत आणि मोठमोठ्याने ओरडून सांगितलं, एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या मंत्रालयामध्ये ओरडून सांगितलं की हे बुद्धगया बौद्ध ताब्यात द्यावं, पण त्यांनी हू के चू नाही केलं। आणि आमचे प्रधानमंत्री खूप मोठ्या ताकदीने सांगतात की मैं बौद्ध के देश से आया हूं, मैं बौद्ध का देश का आदमी हूं, पंतप्रधान हूं। पण या ठिकाणी बौद्धांची छळवणूक आणि पिळवणूक करतात हे लोकांना आता माहीत झालं। श्रीलंकेमध्ये माहीत झालं, थायलंडमध्ये, ब्रह्मदेशामध्ये की हा ढोंगी पंतप्रधान आहे आणि ढोंग करतो आहे बुद्धाच्या बाबतीमध्ये। आता त्यांनी कधी रामाच्या मूर्त्या दिल्या नाही, कधी कृष्णाच्या मूर्त्या दिल्या नाहीत विदेशी बौद्धांना। आणि खास तौर जपानच्या लोकांना त्यांनी बुद्धांच्याच मूर्त्या दिल्या, इतर देवी देवता देऊ शकले, कारण ते ओळखतच नाही इतर देवी देवतांना। ही सगळी गोष्ट माहीत असताना केवळ या देशाचे पंतप्रधान खूप ढोंगी आणि नाटकं करून आपल्या बौद्धांचं श्रद्धास्थान ते हिंदूंच्या ताब्यात ठेवत आहेत।
खर तर त्या ठिकाणी पितृपक्ष करून कमीत कमी एका वर्षाला 1,00,000 लोक त्या ठिकाणी पितृपक्ष करायला येतात. तब्बल महिना 2 महिने त्या ठिकाणी पितृपक्ष चालतो. जर नितीश कुमारचं हे बुद्ध विहार बौद्ध ताब्यात आलं तर ते लोक विचारतील की आमचं पितृपक्ष कुठं करावं, तुझ्या घरी करावं काय, असा प्रश्न येतो. म्हणून हा नितीश कुमार अगदी मुंग गळून बसलेला आहे. तर यांच्याबद्दल आमच्या मनात श्रद्धा राहिली नाहीत आणि हे लोक फसवेगिरी करतायत. हे लोक बदमाश आहेत आणि आमच्या श्रद्धास्थानाला त्यांनी अशा प्रकारे ताब्यात ठेवलेला आहे. तर मला उद्याच्या कार्यक्रमात संदर्भात सांगायचं आहे की आमच्या औरंगाबाद पुरतं का असेना परंतु खूप सर्व बौद्ध अनुयायांनी मोठ्या शक्तीनं 25 तारखेला क्रांती चौकवर यायचा आहे आणि त्यानंतर तो मिरवणूक आपण शहरामधून फिरून जाऊन बुद्ध लेणीला या ठिकाणी त्याचा समारोप होईल आणि तिथं मोठमोठे सगळे दिग्गज भंतेजी उपस्थित राहतील आणि हे बुद्ध घेऊन आलेले भंतेजी त्या ठिकाणी आपली धम्मदेशना आणि चळवळ त्या ठिकाणी उभी करणार आहेत. तर मी सर्व बौद्ध जनतेला विनंती करत आहोत, बौद्ध भिक्षूंना विनंती करत आहोत, सर्व कार्यकर्त्यांना विनंती करत आहोत. आमच्या कार्यकर्त्यांनी सर्व पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी आपला प्रवेश ज्या ज्या ठिकाणी तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन यायचा आहे. तर बघूया किती मोठी सभा विनाचार्यांच्या समोर उपस्थित होतील. अंदाज आहे की कमीत कमी 4-5 लाख लोक विनाचार्य भंतेंच्या समोर उपस्थित राहतील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. छत्रपती उपासक उपासिकांना मी असं आवाहन करत आहोत की बौद्ध गया आज आमच्या उपस्थितीमध्ये जर आम्ही खऱ्या अर्थाने मिळवू शकलो तर भावी पिढी आम्हाला खूप आशीर्वाद देईल. जर आम्ही भावी पिढी समोर नाकाम ठरलो तर भावी पिढी निश्चितच आम्हाला शिवे देतील की ह्या लोकांनी बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये जर काही करू शकले नाही तर हे लोक नाकाम आहेत, हे लोक बेईमान आहेत. ह्या लोकांनी इतर पक्षांमध्ये जाऊन जाऊन अशी आपली प्रतिष्ठा दुडीस मिळवलेली आहेत आणि नको त्या शिव्या खाण्याची पाळी आजच्या लोकांवर येणार आहे. बिहारचे राज्यपाल रासू गवई साहेब होते. गवई साहेब हे बौद्ध अनुयायी आहेत. त्यांचे वडील रामकृष्णजी गवई साहेब हे बुद्धगयेचे राज्यपाल म्हणून आले असताना आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घराची गृहप्रवेश विधी केला. एवढंच नाही तर मी त्यांच्या घरी कमीत कमी 25 चक्रा मारल्यात की साहेब तुमच्याच राज्यामध्ये ही बुद्धगया मुक्त होऊ शकतो तर तुम्ही काही करून या बुद्धगयेला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करा. तर ते म्हणायचे की मी कोशिशमध्ये आहे की एक कलेक्टर आपला बुद्धिस्ट कलेक्टर त्या ठिकाणी आणण्याचा मी प्रयत्न करतो. एक बुद्धिस्ट कलेक्टर आल्यानंतर बाजू आपल्याकडून होऊ शकते आणि त्यानंतर आपण चांगल्या पद्धतीनं त्या पक्षाची बाजू आपल्याकडून करू शकतो. गवई साहेबांनी प्रयत्न केलेत परंतु ते नाकाम राहिलेत. आता गवई साहेबांचे चिरंजीव हे राज्यघटनेच्या अनुसार जर त्यांनी खऱ्या अर्थाने निर्णय द्यायचं ठरवलं तर ते निर्णय देऊ शकतात की ही जी 1959 ची जी घटना आहे ही डेडबार झालेली आहे. अकॉर्डिंग टू रूल ही डेडबार झालेली राज्यघटना आता लागू करता येत नाही. एका शब्दामध्ये गवई साहेबांच्या ही पूर्णपणे चळवळ थांबू शकते. जर गवई साहेबांनी चांगल्या प्रकारे तात्काळ निर्णय दिला तर हे संपूर्ण आतापर्यंत आलेली सर्व चळवळ भानगड थांबू शकते गवई साहेबांच्या एका शब्दाने की हा 1949 का ऍक्ट आहे आणि तो आता लागू होत नाही. एवढंच त्यांनी बोलावं. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.